कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेत की मी बॅकपॅक केले, पण ती का केले, पण त्याच्या आधी नमस्कार. भक्तीच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही निघालो आहोत गावाला, ते पण एस टी महामंडळानेच आम्ही प्रवास करतो. त्यानंतर माझी सीट होती विंडो साईडची, तर बाहेरचं दृश्य बघत बघत चाललेली, पण थंडी अनलिमिटेड होती म्हणून विंडो बंद केली आणि जाताना मला छोटंसं दुकान दिसलं, बघून वाईट वाटलं, पण असो. त्यानंतर झोपली ते डायरेक्ट माझं गाव आल्यावरच उठली आणि आम्ही उतरलो आणि गावाला आल्यावर खूप भारी वाटलं. आणि हा सकाळचा व्ह्यू आहे, गावाला थंडी भरपूर आहे. त्यानंतर हा माझ्या घराच्या आजूबाजूचा व्ह्यू आहे, मागे माझ्या घराच्या रान वगैरे आहे, बघून पण खूप छान वाटलं. त्यानंतर आता आंघोळ करावी म्हटलं, तर भरपूर दिवसांनी चुलीच्या पाण्यावर आंघोळ करणार होते आणि हे पण सुख फक्त गावालाच मिळतं, बाकी कुठे मिळत नाही. आणि म्हटलं आता आवरून पटापट घराची साफसफाई करून घ्यावी, कारण गावी आम्ही आलो की आम्हाला पूर्ण घराची साफसफाई करावी लागते, कारण गावाला कोणच नसतं. आणि साफसफाई केल्यानंतरचा हा व्ह्यू आहे. हे माझं घर जुन्या पद्धतीचं प्लस कौलारू टाईपचं आहे, बघून खूप छान वाटतं. आणि त्यानंतर हा बाहेरचा व्ह्यू आहे. ते झाल्यानंतर म्हटलं भरपूर दिवसांनी गावाला आले तर जरा फेरफटका मारून यावा. तर आईसोबत जरा गावात गेले खरेदी करण्यासाठी, छोटी मोठी खरेदी केली. खरेदीनंतर करून झाल्यानंतर घरी आली आणि माझी महत्त्वाची कामं आटपवली. आणि त्यानंतर म्हटलं संध्याकाळी हॉटेलला जावं, भरपूर दिवस गेलो नाही. तर आमच्या गावच्या हॉटेलच्या इथे आलेलो, मस्तपैकी व्हेज नॉनव्हेज जेवण घेतलं आणि संध्याकाळी थंडी भरपूर होती म्हणून म्हटलं शेकोटी करावी. शेकोटी करत जरा गप्पा मारल्या. शेकोटी झाल्यानंतर मी गावाला का आले हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ते उद्याच्या व्लॉगमध्ये येईल, त्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.